शुभ संध्याकाळ सर. अगदी लगेच सांग. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. एक शुभ संध्याकाळ मॅम. बापू. बापू. हा हॅलो. हा मी कॉल करते, जरा कॉल घ्या. मी मीटिंग लिव्ह करतो, तुम्हाला होस्ट केलं मी. हा ठीक आहे. हा 1 मिनिट. एकटीच का काय? 2 टीचर एक स्टुडंट. तुझं काय खरं नाही स्पंदन. वर्ग सुरू झालाय. कोणकडे लॉग इन करते? मी लॅपटॉप वरून लॉग इन करते. ह्याचा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. मागच्या शुक्रवारी माझा उडाला होता, आता बरं दुरुस्त करून आणलं. हा टाकलाय मेसेज, बघूया काय करतो. स्पंदन प्रार्थना पाठ आहे का आज? तुम्ही हो मॅम. तुम्ही आणि मॅडमनी म्हणायची. आज तू आम्हाला शिकव, आम्ही जास्ती आहे ना, शिक्षक जास्ती आहेत.
आज तू आमची टीचर, आम्ही हा तुझे स्टुडंट. चालेल. नाही मॅम. बरं भाऊ काय म्हणतोय तुझा? काय नाही अजून बसली. लहान आहे? नाही काय अजून. मोठा कर आवाज तुझा, का माझा लहान आहे? थांब एकच मिनिट. माझा फुल आहे. हा, आता बघू, बोल. आता येतोय का मॅम हा आवाज? येत. हा येत. तू बसणार आहे ना मॅम परीक्षेला? मागच्या वेळी बसली होतीस? कुठली परीक्षा मॅम? 2 ऑक्टोबरला घेतली होती ती. आठवणा मला मॅम. आता आठवा ना एवढ्यात. हा, त्याच पेपरवर लिहायची होती मराठीची परीक्षा. मम्मीला विचारून सांगता आता मला मम्मीला लक्षात विचार, राहिलं. मम्मी बसली होती परीक्षेला. नाही मी बसले होते पण लक्षात राहिलं. आणि मग वाचनाची होती परीक्षा. आय थिंक होती मॅम मी परीक्षात तर. हा, आय थिंक होती मी त्या परीक्षात. होतीस ना? ते बघायला लागेल, नाहीतर आता तुला पहिल्या आधीच्या वर्गात घालायला लागेल. मग परिचय ती दिली नसेल ना? हा परिचय होती बघ, त्याच कागदावर लिहायची होती. दिलेस मॅम. हम्म, दिले मॅम आज वाटतं आता दिलीस मला. ना? बघते मी, माझ्याकडे आली असेल लिस्ट. काय बाकीचे येत आहेत की नाही? मॅम आता मेसेज आलता काय? 12 रंगचा काय तर. 10-15 मिनिटात जॉईन करतो म्हणे. Sure. हे शाळा म्हणजे काय गंमत आहे का? इथं मी कधीपासून जॉईन लावून करत बसले. हो ना. तू एक, आणि तिकडे त्या मोठ्या बालरंगात ते ओजस्वी म्हणून आहे, ती पण कायम तयार असते, पहिली ती असते स्टुडंट. असंच वेळेतच यायला पाहिजे. शौर्य लक्षात नाही? वेळेच्या आधीच होते मॅम. रिनेम कर. शौर्य रिनेम कर. तू कुठे गाडीत आहेस? रिक्षात? गाडीत आम्ही बाहेर आलो. बाहेर आलोय. तुला माहिती आहे ना आज वर्ग आहे आपला? आम्हाला जायचं आहे बाहेर. ऑर्डर आहे. हा, ऑर्डर आहे. तू जाणार आहेस? तो आई बाबांना जाऊ द्यायचं, तू थांबायचं ना घरी. नाही पार्टी ऑर्डर आहे. ते घरी जायला. ते घरी चाललो त्याच्यामुळे. आज माझ्याकडे बुक नाही त्याच्यामुळे फक्त ऐकणार आहे. मग परीक्षा कशी देणार तू, सांग बरं मला. परीक्षा मी अभ्यास करतो. अभ्यास करशील? हा. मागच्या वेळेस मी आलो होता 3rd क्लास मधून. हा, म्हणून तर मागच्या वेळी बक्षीस मिळालं ना. तू येणार आहेस का जबलपूरला? हा? जबलपूरला येणार आहेस? हो. आई आणि मी येत आहे. बाबा नाही येणार. हम्म. बाबाला ऑफिस आहे. हा. ठीक आहे, चला सुरू करूया प्रार्थना. आरव, तुझं नाव घाल. तू म्हणणार का शौर्य प्रार्थना? आहे का नाही. पाठ? आज नाही म्हणू शकत. हम्म. आरव, मी लिहिलं होतं ते घरी आहे आता. व्हिडिओ ऑन कर. आरव, ताईचंच नाव आहे बाजून. चला, ऑलरेडी 10 मिनिटं गेली आपली. टाइम इज मनी. शिकलाय की नाही? मॅम मी टायमिंगच्या आधी जॉईन करून बसले. येस, तू बसलीस. चल सुरू कर प्रार्थना. तिन्ही कडवी तूच म्हणते, दोघांना नाही म्हणता येते म्हणे. ठीक आहे. नीट म्हणायची. समोर आहे का? आ? लिहिलेली आहे समोर का पाठ आहे? अजून पाठ आहे मॅम, पण माझ्याकडे ते झेरॉक्स नाही. पाठ आहे पण माझी प्रार्थना. म्हण मग. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी
माणसात समवागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसात समवागणे हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे सांगणे. माणसाने माणसाशी माणसात समवागणे हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखा साजरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी येती आम्हाला कादव्यांचे सांगणे. माणसाने माणसाशी माणसात समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे सांगणे. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपदे. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसात समवागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसात समवागणे हीच आमची प्रार्थना. शाबास, सगळ्या चुका सुधारून टाकल्यास तू. व्हेरी गुड गर्ल. सुरेख. शौर्य तू बंद कर कॅमेरा. ते हलतय ना, आम्हाला पण त्रास होतोय. हा कॅमेरा बंद ठेव, ऐक नुसतं. आरव, तू मागच्या वर्षी बसला होता परीक्षेला? हो मॅम. बसला होतास ना. आता तुम्हाला यावेळी 6वीचं पुस्तक आहे, मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी. हा मॅम आमच्याकडे ऑलरेडी आहे मॅम. हे 5वी आहे का 6वी आहे? इयत्ता 25 आहे अजून. अजून 26 आहे हा माझ्याकडे. 6वी. आता तुला 6वीचं घ्यायला पाहिजे. तू याच्यातच आहेस ना, महाराष्ट्रातच आहेस ना स्पंदन? हो मॅम, हा, महाराष्ट्रातच मग आहे. दुकानात मिळेल आण, नाहीतर मी PDF पाठवले. त्यातले 4 धडे आहेत, 2 कविता 2 धडे. तेवढ्याचं प्रिंटआउट घेतलं तरी पुरे आहे, पण प्रिंटआउट पाहिजे. हा, आम्ही स्क्रीन शेअर करणार नाही. हा, बाबांना सांग 6वीचं पुस्तक आणायला, किंवा ते 4 धडे डाऊन मी पाठवले आपल्या ग्रुपवर. जे 4 धडे आहेत तेवढ्याचं प्रिंटआउट घ्यायचं. आरोग्य काय हेच नाही, प्रश्नच नाहीये. आमच्याकडे बुक आहे मॅम. तुझ्याकडे एक प्रश्नच नाही, तू बुक मधनच घे. हा, पुढच्या शुक्रवारपासून आपल्या शनिवारपासून आपण सुरू करूया. हा, ठीक आहे. कुठले कुठले आहेत सांगते तुम्हाला. ग्रुपवर टाकलंच आहे मी. हे बघा, पाठ क्रमांक 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी. पाठ क्रमांक 8 कुंदाचे साहस. हा घेतला वाटतं नाही, आपण त्या दुसऱ्या वर्गात घेतला वाटतं. पाठ क्रमांक 10 बाबांचे पत्र. आणि पाठ क्रमांक चंद्रावरची शाळा. मॅम मागच्या वेळेस बुक म्हटलं का? नाही, आता 6वीच्या बुक मधलं आहे. ठीक आहे मॅम. मागच्या वेळेला आपण 5वीच्या पुस्तकातला एक धडा केला होता. आता 6वीचं पुस्तक आहे तुम्हाला. आज हेच घेऊया, 5वीचंच घेऊया. पुढच्या चालेल चालेल. शनिवारपासून हे घेऊया, परीक्षेचा अभ्यास घेऊया. हा, मॅम परीक्षा कधी नाही? 2 ऑक्टोबरला. 2 ऑक्टोबरला. 3 ऑक्टोबरला माझा बर्थडे आहे. कोणाचा? माझा बर्थडे. शौर्याचा. हा. हा, मग येणार बघ मी तुझ्या घरी. ठीक आहे. मग जवळ आहे तुझं माझं घर, माहितीये का स्वरा?
काय उलटी पुलटी कशी बसली सरळ कर. सरळच मॅम माझा व्हिडिओ. सरळ कर. तू तिरकी दिसते आम्हाला. अहो. एक सेकंड. हं, आता नाही तुला आम्ही कसं दिसतोय. हा आता बरोबर झालं. आधी तुम्हाला सगळी सरळ दिसत होता. असा माझा फोन उभा राहत नाही. फोन आहे माझ्याकडे आणि तो या डायगल मध्ये उभा राहतो नाही, तो आडवाच नाही. तू कुठं बसलीस. त्याच्यावरती हं? सोफ्यासारखंच आहे. सोफ्यासारखंच आहे. आणि त्याच्या फोन कुठे बाजूला ठेवलास. चेअरवरती. हा चेअरवरती. चेअरवर. रोज हो, कुठे ठेवतीस. चेअरवरतीच असंच करते मी आता. पण रोज मी अशी असंच तिरकी नाही दिसत. तू ऐकलंस का मी काय सांगितलं. हो सगळं कळलं ना. 6वीचं पुस्तक आहे. तर मी PDF पाठवली आहे त्याची. आणि 4 धडे सांगितलेत. तेवढ्याच प्रिंटआउट काढून आणा. हा माझ्याकडे परीक्षेला. आहे माझ्या 6वीचं आहे पुस्तक. पुस्तक नाही आहे माझ्याकडे, ते PDF PDF आहे ना. हं. ठीक आहे. पुढच्या शनिवार पासून ते घेऊया. मागच्याला काय शिकवलेलं. मागचा वर्ग स्मिता मॅडमनी तुम्ही होता का. हे संपदा मॅडम. अनुभव 2 म्हणून जो आहे ना, तो धडा घेतला होता आणि प्रश्न घेतले होते त्या धड्याचे. ते घ्यायचंय का पुढे काही. का झालंय घेऊन. घ्या ना पुढे घ्या ना चालेल. अनुभव 2 ना. झाले होते ते घेऊन सगळं. हा, अनुभव 2 झालाय बऱ्यापैकी. पूर्ण झालं. राहिला असेल तर घ्या. काय कम्प्लीट करूया तो. मग पुढच्या याला नवीन म्हणजे हे घेऊया परीक्षा. परत वाचन घेऊया का मॅडम त्याचं. चालेल की. आणि प्रश्न उत्तर. जरा प्रॅक्टिस होईल वाचनाची त्यांना. कारण ती परीक्षा तोंडी पण असते ना. सगळ्यांनी काढलाय धडा अनुभव 2. कोण वाचणार पहिलं. स्पंदन वाचतेस. चालेल, पहिल्या परीक्षेत तू वाच स्पंदन. रामची शाळा सुटली. मी घरी निघालो. वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठे पिशवी होते. ते खूप जड असावे असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला घातले. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं. मी आईला विचारले. तिच्या हातातील एक पिशवी घेऊ लागली. अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, मी म्हणाले. अगं आई, किती जड आहे पिशवी. काय आई एवढं ह्यात, मी विचारले. हे आपले महिन्याभरचं किराणा सामान आहे, आई म्हणाली. एक पिशवी हातात धरवायला मला समजले. धरल्यावर मला समजले. धरल्यावर मला समजले त्या आईने ओझ्याने वजाने लाल लाल झाले. एवढा सामानाला किती रुपये लागले. छान स्पंदन. आता पुढचं कोण वाचते. पुढचे 2 परीक्षेत कोण वाचणार. आरव. चालेल, वाच आरव.
एवढ्या सामानाला किती पैसे लागले ग आई तिथपासून? किती लागले असावे? आईने उलट प्रश्न केला. मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली आणि म्हणाली, "का रे, तुझं व्यवहार ज्ञान वस्तूचे भाव गगनाला भिडले. आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा, दुकानात जा." मलाही ते पटले. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. मी पिशवी खाली ठेवली आणि खुश केले. बराच वेळ मी स्वतःचे हात दाबत होते. "आई, तू दर महिन्याला एवढं ओझं घेऊन येतेस?" मी तिला काळजीने विचारलं. "हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं. माझं काम हलकं झालं." आई मनापासून बोलत होती. ती खूप दमली होती. मी आईला म्हणालो, "आई, त्या दिवशी मला शाळेला सुट्टी असते, त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जाऊ. म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल." छान. आता शब्दार्थ कोण वाचणार? स्वरा वाचतेस तू? मॅम, माझ्याकडे पुस्तक नाही आहे मॅम. माझ्याकडे फक्त 6वीची PDF आहे. अच्छा, ठीक आहे. शौर्य, तू वाचतोस? शौर्यकडे पण पुस्तक कुठे पुस्तक गेलं? नाही. नाही ना. हं. स्वरा, पुस्तक कुठे गेलं तुझं? नाही माहिती मॅडम. अरे, थोडं हे मी काय चाललंय बघितलं. काय? अं, 8301. काय रे शौर्य? स्पंदन. शौर्य आणि स्पंदन स्पंदन. हँड रेस केला दोघांनी. मॅम, मी म्हणू का? चालेल, म्हण. म्हणायचं नाही, म्हणायचं वाचायचं का, वाचू का विचारायचं. कविता म्हणायची आणि धडा वाचायचा. मला धडा बी वाचायचा आणि शब्द बी बोलायचे का मॅम? शब्दार्थ बोलायचे. आधी शब्दार्थ वाच. ठीक आहे. गाठणे. मॅम, 50 मिनिटात मला जॉईन करतो मी. मॅम, मला प्रश्नावर उत्तर बी बोलायचंय का? पुस्तक आहे का तुझ्याकडे? आहे की मॅम. हा, मग वाच खालचे शब्दार्थ वाच. त्याला मग उत्तर बी सांगू का? हा, उत्तर आधी वाच तरी, शब्दार्थ तरी वाच, मग उत्तर सांगूया. गाठणे, भाव गगनाला भिडणे. अगं, गाठण्याचा अर्थ वाच ना पुढचा. शब्दार्थ म्हणजे काय? त्या शब्दाचा अर्थ गाठणे, सांगितलेला असतो. पोहोचणे. हा, बरोबर. भाव गगन भिडणे. खूप 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 महाग घेणे. हसू करणे. मोकळा श्वास घेणे. हुश्य आहे ते, हुश्य करणे. हसू नाही, हुश्य करणे, मोकळा श्वास घेणे. आता मी प्रश्न विचारू, तुम्ही उत्तर देणार? आईला पाहताच मुलगा का धावत गेला? कोण देईल याचं उत्तर? हा, सांग स्पंदन. आईच्या स्पंदनाने आलं, हातात तिच्याकडे खूप पुस्तक नाही. जाड मोठे पिशवी होते. ते बघून असं वाटले, जड आहे असं वाटलं रामला. म्हणून ते आईकडे धावत गेला.
आईचे हात कशामुळे लाल झाले होते? स्वरा तू सांगशील? हा सांग. आईचे हात जड जड पिशवी उचलून लाली लावून झाले आणि ती हा पिशवी खूप जड होत्या. जड ओझ उचलल्यामुळे आईचे हात लाल झाले होते. आईला का बरे वाटले? सांग आरव. आईला का बरे वाटले? तो तो मुलगा आला म्हणून आईला बरे वाटले. त्या मुलाने ते एक पिशवी उचलली म्हणून आईला बरे वाटले. त्या मुलाचं नाव काय होतं? धड्यात आहे आपल्याला. हा, राम आला, आई ओझं उचलत होती. राम धावत आला आणि आई जवळचं सामान घेतलं. आईचं ओझं हलकं झालं म्हणून तिला बरे वाटलं. मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? हा सांग स्वरा. मुलाने किराणा सामान तेव्हा आणायला ठरवले की तो एकत्र आईसोबत जेव्हा त्याला शाळेला सुट्टी असेल तेव्हा तिच्यासोबत एकत्र जाईल आणि किराणा आणेल आणि तिच्यासोबत व्यवहार ज्ञान पण शिकेल. हा, व्यवहार ज्ञान हिंदीत आपण ज्ञान म्हणतो, मराठीत आपण त्याला ज्ञान असं म्हणतो. व्यवहार ज्ञान की मला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आई आपण सामान आणायला जाऊया, म्हणजे तुझंही ओझं हलकं होईल आणि माझंही व्यवहार ज्ञान वाढेल. मग हे प्रश्न तुम्ही गृहपाठात लिहून आणणार पुढच्या शनिवारी. मॅम हे 4 प्रश्न जे आहेत ना, थोडक्यात उत्तरे लिहा, ते लिहून आणायचे पुढच्या शनिवारी गृहपाठात. ठीक आहे? ठीक आहे मॅम. पुढचं कोण वाचणार? खालील शब्दात शरीराचे समान भाग शरीराचे भाग असणारे शब्द तुम्हाला शोधायचे. मी तो शब्द वाचते, त्याच्यात आपला कोणता अवयव आहे त्या शब्दात ते तुम्हाला ओळखायचंय. म्हणजे मॅम म्हणजे आता उदाहरण घे, सामान. सामान मध्ये कोणता अवयव येतो? मान. सामान हा शब्द आपण ओझ्यासाठी किंवा वजनासाठी वापरतो, पण त्याच्यात मान हा अवयव आला ना. तसंच आपल्याला पुढच्या शब्दात कोणते अवयव येत आहेत ते शोधायचे. दुसरा शब्द आहे पोपट. पोट. छान. अजून पाठवणी. पाठ. पाठवणीमध्ये पाठ आली, बरोबर. यजमान. मान. मान. आगबोट. बोट. हा, आगबोटीमध्ये काय आलं? बोट आलं. पोटपूजा. पोटपूजा. पूजा. पूजा मुलगी झाली. पोट 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 पोट. त्याच्यानंतर तोंडपाठ. पाठ. तोंडपण आणि पाठ पण, बरोबर, 2 अर्थ आले. पायपुसणी. पाय आला. नाकतोडा. तोडा. नाक. नाक. गालबोट. बोट. 2 आहेत, अजून एक आहे. गाल. गाल आणि बोट. तुम्ही सांगा बरं, असे असा प्रत्येकाने एक एक शब्द सांगा ज्याच्यात एक एक अवयव येतो आपला. गृहपाठ. गृहपाठ. खूप छान. विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द नाही. आता आपण कसं केलं, त्या शब्दातला अवयव तू सांगितलास ना, गालबोट मधलं बोट बरोबर सांगितलं. तसा एखादा शब्द आता तू बनव आणि मला सांग, मी ओळखते त्याच्यात कोणता अवयव येतो ते. एक हात सडी हा शब्द ऐकलाय तुम्ही? हात सडीचे तांदूळ. हात सडी. त्याच्यात कोणता अवयव येतो?
हात येतो. गालगुच्चा, गाल. गाल येतो. नाक नेहमी. कोणता म्हणतोस? नेहमी. नाक नेमी. मॅडम हा कोणता शब्द आहे? नाही, नाक नाक नेमी. नेहमी असा शब्द नाहीये आरव. हात रुमाल बघा, हात रुमाल, हात रुमाल, हात रुमाल मध्ये हात. आणि मॅडम म्हणल्या हात सडी. हात कडी पण असते, हात कडी. चोराला वगैरे पकडून नेतात की नाही, त्याला हातकडी हातकडी. म्हणतात. त्यानंतर खालील शब्द वाचा आणि तसेच लिहा. तो पण तुम्हाला गृहपाठ आहे. ते बघून तसेच्या तसे बघून लिहायचे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहे. मोठे. मोठेला काय विरुद्धार्थी शब्द? छोटे. छोटे. आणि अजून एक आहे. लहान. मोठे, लहान. दुसरं जड. हलकं. हलके. हसणे. रडणे. खाली. वर. वर. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. हे बी गृहपाठ आहे का मॅम? हा गृहपाठ आहे. पहिले 4 प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा, ते लिहायचे तुम्हाला. प्रश्न पहिला आणि प्रश्न तिसरा शब्द वाचा आणि असेच लिहा. तो गृहपाठ आहे. आणि आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करता? कोण कोण काय काय मदत करता आईला? मी तिला ती आर्ट क्लास घेते, तर मी रोज तिला त्याच्यामध्ये मदत करते. छोटी लोकांचे थोडे छोटे थोडे मोठे आहेत, तर छोट्यांच्या क्लासमध्ये मी मदत करते. आणि कपडे घडी घालायला कधीतरी मदत करते. आणि किचन मध्ये रात्री वेळ असेल तर मदत करते. छान. आरव, तू काय करतोस? कशी मदत करतोस आईला? मॅम, आई काहीतरी बनवत असते, तर आई मला म्हणते की हे मला साखर दे, असं दे सांगते आणि मग मी देतो. म्हणजे स्वयंपाकघरात आईला मदत करतो आरव. छान. आणि स्पंदन काय करते? आता मला बाळ झाले ना, मम्मीला जे पाहिजे बाळासाठी ते मी आणून देते तिला. आणि ताट उचलायला आणि पाणी द्यायला तिला मदत करते मी. आई बाहेरून आल्यावर तुम्ही काय करता? आई जर बाहेरून खूप दमून आली तर काय करता तुम्ही? ती बाहेर जातच हातात नाही. घ्यायचं आणि आईला पाणी द्यायचं. छान. आईला पाणी देता. आणि तुम्ही बाहेरून येता, शाळेतून येता, तेव्हा मग काय करता? सॉक्स कुठे ठेवता? शाळेचे कपडे, शाळेचा गणवेश, युनिफॉर्म कसा ठेवता? आई आवरते की तुम्ही आवरता? मी आवडते. छान. आणि स्वरा? हा मॅम. स्वरा काय करते? तू शाळेतून आल्यावर तुझा गणवेश, दप्तर, सॉक्स तू आवरतेस की आई आवरते? सॉक्स आई आवडते, बाकी सगळं मी आवडते. मग ते पण आपण आवरले. अशा गोष्टी जर आपण आवरल्या तर आईला ती मदतच होते. त्यानंतर कौसातील एक शेवटचा प्रश्न आहे. कौसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा. 4 शब्द आहेत. असतो, हळूहळू, शाळा, लवकर आणि पडली. संजू टिंब टिंब उठतो. कसा उठतो? टिंब टिंब. लवकर उठतो. हे 4 शब्द आहेत. गोगलगाय हळूहळू चालते. हा बंगला नेहमी बंद असतो. शाळा वेळेवर भरते. या वर्षी खूप थंडी पडली. असं आहे ते. ठीक आहे. आता हा आपला झाला अनुभव हा धडा. अजून तुमचे काही अनुभव तुम्हाला सांगता येईल? तुम्ही कधी आई बरोबर
एखादा प्रसंग आई बरोबरचा जो तुमच्या लक्षात राहिला अनुभव म्हणून कायम वर्णन करता येईल एखादा प्रसंग आई बरोबरचा आई सोबतची एक छान आठवण. कोण सांगणार आई सोबतची आठवण किंवा आई सोबत तुम्ही कसं राहता दिवसभर काय काय करता? माझी आईसोबत एक आठवण होती की मी एकदा मोठ्यांच्या क्लासमध्ये मला काय काम नव्हतं म्हणून मी बसली स्वतः करायला. मी कलरिंग करत होती आणि एक छोटासा एवढा एवढा जरा मोठा डब्बा होता पांढऱ्या कलरच्या गेसोचा, एकदम थिक थिक एकदम परमनंट गेसोचा. तर तो मी उघडायला गेली पण मी एवढी अशी पोलिसने उघडला की मी असा वरती पकडून उघडला आणि जेव्हा तो उघडला तेव्हा सगळा हे माझ्या तोंडावरती पडला, सगळीकडे गेला वगैरे. आणि मग सगळी ती मुलं हसायला लागली आणि आईने सगळं काढलं आणि मग मला अर्धा तास सगळं झोंबत होतं आणि सगळे माझ्या सगळे ते लाईक आई होती ना, आई मला मदत करत होती. मग बाकी सगळे वेळ जात होते आणि त्यांनी सारखं येऊन माझ्या डोक्यावरती पाणी टाकत होते. जेव्हा घरी जायची वेळ झाली तेव्हा सगळे ओले होते. आठवण छान सांगितलीस तू स्वरा. आता आपण हा धडा पूर्ण झाला. मॅडम आता काळ घेऊया का व्याकरण की काय घेऊया? हे व्याकरण घेऊया ना, आता पुढच्या परीक्षेला असेलच ते. आणि यांना शिकवलंय की नाही ते पण नाही कल्पना. ह्यांना व्याकरण नाही, समानार्थी विरुद्धार्थी शब्द झालेत यांचे हा, आणि काळ घ्यायचेत, अजून काळ काळ शिकवायचे. घेऊया. सांगता तुम्ही? आज आपण काळ घेऊयात. माझे जरा दात दुखतायत. हा, जाणवतंय चांगलं तुम्हाला त्रास होतोय ते ह्याच्यावरून पण जाणवतोय चेहऱ्यातून. बरं झालं. हा. घे तू घे. इंग्लिश मध्ये तीन ज्याला टेन्स म्हणतो ना आपण, ते कोणते असतात 3 टेन्स? फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. हा, मराठीत फ्युचर टेन्सला म्हणतात भविष्यकाळ, म्हणजे पुढे काय. हा, बरोबर. वर्तमान काळ. हा, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ म्हणजे आधी काय घडून गेलंय, पूर्वी जे घडून गेलंय. आरव लहान असताना जे काय घडून गेलंय तो त्याचा भूतकाळ आहे. स्वरा आत्ता काय करते आहे तो तिचा वर्तमान काळ आहे. आणि स्पंदन मोठी झाल्यावर काय करणार आहे तो तिचा भविष्यकाळ आहे. फ्युचर टेन्स भविष्यकाळ, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ आणि पास्ट टेन्स हा भूतकाळ असतो. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी असतात. मी 5वीत असताना किंवा 5 वर्षाचा असताना काश्मीरला गेलो होतो, म्हणजे ती गोष्ट आधी घडलेली आहे, तर हा झाला भूतकाळ. किंवा आज मी काश्मीरला जाणार आहे, तर ती क्रिया आज होत आहे म्हणून तो वर्तमान काळ. आणि तुम्ही प्लॅन केलं असेल की मी क्रिसमसच्या सुट्टीत किंवा नाताळच्या सुट्टीत काश्मीरला जाणार आहे, तर तो कोणता काळ होईल? भविष्यकाळ. आता मला वर्तमान काळाचं एक उदाहरण कोण देणार? हा, सांग स्पंदन, सांग. वर्तमान काळ म्हणजे समजा आज आज शाळेला सुट्ट्या आहे असं हा, म्हणून मी घेतलं, तो आज झाला, त्याला वर्तमान काळ म्हणतात. आज घडलेली गोष्ट आहे, आत्ता घडते, तो वर्तमान आहे, म्हणून आज शाळेला सुट्टी आहे, हा वर्तमान काळ आहे. बरोबर. आता आरव तू भविष्य काळातलं एक उदाहरण दे. मी मोठा झाल्यावर डॉक्टर होणार आहे. छान. किंवा मी मोठा झाल्यावर डॉक्टर होईल, भविष्य आहे ते, होईल किंवा. तर तो भविष्य काळ झाला. बरोबर. आणि स्वरा तू एक भूतकाळाचं उदाहरण दे. 10 मिनिटात आधी दिवा बुजलेला.
10 मिनिटे आधी दिवा विझला होता. ज्याच्यात होता, झाला, होऊन गेला अशी क्रियापद येतात तो भूतकाळ. आणि होत आहे, करत आहे तो वर्तमान काळ. आणि होईल, होईन, करेन असं जो असतो, असं जे क्रियापदाचं रूप असतं ते भविष्यकाळ असतो. आलं सगळ्यांच्या लक्षात? काही शंका आहे, डाऊट आहे? नाही मॅम. क्लिअर? सगळं स्पष्ट आहे? छान. आता मी वाक्य सांगते, तुम्ही मला काळ सांगायचा. कोणता काळ आहे तो? ठीक आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी विधानसभा बघायला जाणार आहे. भविष्यकाळ. भविष्यकाळ. मागच्या वर्षी मी अभ्यास केला नाही. भूतकाळ. भूतकाळ. आता मी जेवण जेवत आहे. वर्तमान काळ. कोणता काळ? वर्तमान काळ. बरोबर. करत आहे, ऍक्शन गोइंग ऑन, ती क्रिया चालू आहे म्हणून वर्तमान काळ. अजून मी मोठी झाल्यावर इंजिनियर होईन. भविष्यकाळ. भविष्यकाळ. काल मी जेवलेच नाही. भूतकाळ. उद्या मी समोसा खाणार आहे. वर्तमान काळ. भविष्यकाळ. उद्या शब्द येईल तो भविष्यकाळ. काल शब्द आला तर भूतकाळ आणि आज आला तर वर्तमान काळ. ठीक आहे. आता अजून काय करायचं? काय म्हणतोस? तुम्ही आम्हाला एक ओळी देऊ शकता आणि आम्हाला सांगायचं की हा भूतकाळ आहे वर्तमान काळ. चालेल. मी भूतकाळातलं एक वाक्य सांगते, तुम्ही त्याचं वर्तमान काळ करायचा. काल माझी परीक्षा संपली. आज माझी परीक्षा संपली. आणि भविष्यकाळ काय होईल? उद्या माझी परीक्षा संपणार. उद्या माझी परीक्षा संपेल. काल मी गणिताचा अभ्यास केला. गणिताचा अभ्यास केला नाही. काल मी गणिताचा अभ्यास केला. हा भूतकाळ आहे. आज मी गणिताचा अभ्यास करते आणि उद्या मी गणिताचा अभ्यास करणार. आज मी गणिताचा अभ्यास करत आहे आणि उद्या मी गणिताचा अभ्यास करेन. हा झाला भविष्यकाळ. बरोबर. येतो तुम्हाला काळ व्यवस्थित. फक्त क्रियापद नीट बघायचं. क्रियापद जिथे ती क्रिया चालू असते, करत आहे, करणार आहे, क्रियापद नीट बघायचं. त्याच्यावरून आपल्याला काळ अचूक समजतो, परफेक्ट समजतो. ठीक आहे. आता 15 ऑगस्टला काय असतं? स्वातंत्र्य दिवस. स्वातंत्र्य दिवस, स्वातंत्र्य दिन. मग तुम्ही काय काय ठरवलंय? काय करणार स्वातंत्र्य दिनाला? कसा सेलिब्रेट करणार? आमच्याकडे खाली प्रोग्राम आहे, तिकडे मी माझ्या मैत्रिणीसोबत नाच करणार आहे आणि एक गाणं गाणार आहेस? गाण्याचं माहिती नाही पण मी नाच करते. नाच करणार आहेस? कोणता नाच करणार आहे? तुला आवडतो नाच करायला की शिकते? मला सगळं आवडतं. मी खूप गोष्टी करते. माझ्याकडे अजिबात वेळ नसतो. मी कन्नडा क्लासला जाते, आर्ट क्लासमध्ये मदत करते, योगाच्या क्लासला जाते. मला नाचही आवडतो, गायलाही आवडतं, सगळं आवडतं. खूप छान. स्वरासाठी टाळ्या वाजवूया आपण. केवढ्या ऍक्टिव्हिटी करते ती. मस्त. आणि आरव, तू काय करणार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी? आमच्या सोसायटीत प्रोग्राम असणार. मग तू जाणार प्रोग्राम बघायला? झेंडा वंदन करून येणार? हो. छान. आणि स्पंदन काय करणार आहे? मॅम, ह्या वर्षी तर माझे मित्र आहेत ना, त्यांच्याबरोबर मी आज डान्स प्रोग्राम करणार त्यांच्याबरोबर तिथं.
आणि गाणं गाणार आणि सेलिब्रेट करणार तिथं तिथं माझ्या मित्रांचे तिथे खेळून आपला डान्स करून. मला आपण का डान्सची आवड आहे. सेलिब्रेट करतो स्वातंत्र्य दिवस? का करतो झेंडावंदन? का कारण सेलिब्रेशन की ज्या करतो? दिवशी ब्रिटिश आपल्या देशाला सोडून गेले आणि आपण स्वतंत्र. ज्या दिवशी ब्रिटिश सत्ता किंवा ब्रिटिश राजवट तो किंवा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. किंवा अंग्रेजी बोलू शकतो का त्यांना मराठीत? हा, इंग्रज हा, मराठीत त्यांना इंग्रज म्हणतो आपण. इंग्रजी बोलणारे त्याच्यावरून त्यांना इंग्रज म्हणायचे किंवा ग्रेट ब्रिटन मधून आलेले म्हणून ब्रिटिश म्हणायचे. तर हे दोन्ही शब्द आपण वापरायचो तत्कालीन महाराष्ट्रात, त्यावेळच्या महाराष्ट्रात ब्रिटिश आणि इंग्रज. तर इंग्रजांनी आपल्या भारत देशावर जवळपास 200 वर्ष राज्य केलं. त्यानंतर अनेक लोकनेते, लोकसेवक, हुतात्मे, क्रांतिकारक यांच्या अथक परिश्रमाने, खूप परिश्रमाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तो दिवस होता 15 ऑगस्ट 1900 किती होता? 1947 ला. मला मराठीत काय बोलतात माहिती नाही. हा, 47 ला मराठीत म्हणतात 47. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून तो दिवस क्रांतिकारकांचं बलिदान स्मरण करण्यासाठी किंवा जे हुतात्मे झाले त्यांना एक आपण वंदना करण्यासाठी आणि स्वतंत्र भारताचं महत्व राखण्यासाठी आपण तो दिवस स्वातंत्र्याचा दिवस म्हणून सेलिब्रेट करतो, साजरा करतो. असा अजून एक दिवस असतो. तो कोणता असतो? रिपब्लिक डे. तो मग त्याला जानेवारी 26 ला असतो. पहिला 26 म्हणजे रिपब्लिक 26 ना? डे कधी झाला? रिपब्लिक डेला मराठीत आपण म्हणतो प्रजासत्ताक दिन. प्रजेचं राज्य आलं ना. कोणताही राजा नाही आपल्या देशात, कोणीही राजा नाही. आपली प्रजा म्हणजे लोकच सरकार निवडतात. त्या सरकारचा एक प्रतिनिधी हा, बोल. ते रिपब्लिक डे ला काय म्हणतात परत? मी लिहून ठेवतो. कशाला रिपब्लिक डेला म्हणतात? प्रजासत्ताक दिवस. प्रजासत्ताक, प्रजा म्हणजे लोक, सत्ताक लोकांची सत्ता आली त्या दिवशी. आधी जे राजे होते किंवा ब्रिटिश होते, इंग्रज होते, त्या सगळ्यांची सत्ता जाऊन लोकांची सत्ता आली. आपण इंग्लिशमध्ये ज्याला डेमोक्रेसी म्हणतो ती आली. म्हणजे लोकांनी निवडणुकीने त्यांचा सरकार किंवा पक्ष निवडतात आणि त्याचा एक मुख्य पंतप्रधान होतो किंवा प्राईम मिनिस्टर होतो. तर हे आलं 26 जानेवारी 1950 साली. म्हणून तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. स्वातंत्र्य दिनाला आपण स्वातंत्र्य मिळालं हे सेलिब्रेट करतो आणि प्रजासत्ताक दिनाला आपलं लोकशाही सरकार आलं, प्रजेच्या हातात, लोकांच्या हातात सत्ता आली म्हणून तो दिवस सेलिब्रेट करतो. असे दोन वेगवेगळे दिवस आहेत, त्याची दोन वेगवेगळी कारणं आहेत आणि वेगवेगळ्या पद्धती आहेत सेलिब्रेट करण्याच्या किंवा साजरं करण्याच्या. तुम्हाला मराठीतले 30 ते 50 आकडे माहितीयेत? कोणाला नाही. माहितीये? नाही. हा, आरवला माहितीये. आरव बोल. 30, 33, 34, 35, 34 नाही, मधला एक राहिला. आरव, एक मधला राहिला. मॅम मी म्हणू का? हा, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. हा, 41 असं म्हणतो आपण. 41, 42, 40 आहे ना, तो 4th डिकेड. 41, 42, 43. स्पंदन तुला म्हणायचे? म्हण. 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. हा, 33 नाही, ते हे 30. तला मात्रा, हे
हेला मात्रा 33 आणि 37 म्हणजे 37 किंवा 37. आणि स्वरा तुला पण माहिती असतील ना? नाही नाही मॅम, मला नाही माहिती. ठीक आहे, आपण प्रॅक्टिस करू. 1 ते 50 अंकी आणि 1 ते 50 अक्षरी आपण लिहायची ट्राय करूया. मी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवते, तुम्ही ते पाठ करून घ्या. ठीक आहे. आता तुम्ही मला काही काही ऐकवणार, तुम्हाला काय येतं विशेष, काय शिकलात? तर मॅम स्पंदनला सांगत होती चार. एकेकाने सांगा, काय काय केलं या आठवड्यात, काय शिकलात नवीन? बुद्धिबळ शिकलो मी. बुद्धिबळ शिकला, छान. मग कोणाला हरवलंस तू? आमच्या क्लासमध्ये एक मुलगा आहे, हरवला नव्हता. बुद्धिबळ आवडतं तुला खेळायला आता? हो, मला छान. खूप आवडतं. हा. आणि दुसरं कोण कोण काय काय शिकलं? स्वरा काय शिकली या आठवड्यात? मॅम ते मी ना स्कूलमध्ये ते स्कूल टीम साठी मी हा? सगळ्यासाठी गेली. चेस साठी हम्म. गेली, फायनल राऊंड मध्ये हरली मी. स्केटिंगचा आहे आता. बास्केटबॉल मध्ये पण नाही झाली मी. आणि फुटबॉल आणि क्रिकेटला मी गेली नाही, फुल होते ते. स्विमिंग मध्ये मी गेलेली, तर जेव्हा मी दाखवलं सरला जे मला येत होतं तेव्हा तेव्हा त्यांनी ते दुसऱ्या सरला एकदम सांगितलं, एकदम असं असं केलं, ही नाही असं केलं. म्हणून मला बॅड वाटलं, म्हणून मी आता स्विमिंग क्लासला पण जाते. ते मी शिकले. आपण प्रयत्न करत राहायचं, आपल्याला नक्की यश मिळतच मिळतं. छान. आणि स्पंदन, तू काय केलंस? मॅम यावर्षी मी मराठी शिकले. काय शिकलीस? मराठी, आपली भाषा ओळख नाही बोलली ती. एकदा पुन्हा सांगशील, मला ऐकायला नाही आलं तू काय मराठी म्हणाली. मॅम, मराठी आपली भाषा. मराठी शिकली, हा. छान. मग मराठीतली एखादी कविता येईल तुला बोलता? एक कविता येते, पण त्या आधीच येते, मला जास्ती नाही येत अजून. अच्छा अच्छा, जेवढी येईल तेवढी चालेल. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजणारे, काळा 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 कापूरच पिंजरा रे. आता तुझी नारी वीज देतो टाळी, आता तुझी देतो टाळी. फुला पिचारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. एवढंच येते मॅम. छान, चांगलं म्हटलंस तू, नाच रे मोरा ही कविता. आपल्या मराठीतली मराठी गाण्यातली किंवा मराठी कवितातली सगळ्यात प्रसिद्ध कविता किंवा सगळ्यात प्रसिद्ध बालगीत म्हणून हे ओळखलं जातं, नाच रे मोरा हे गाणं. ठीक आहे. अजून आता स्वातंत्र्य दिन आले, तर तुम्हाला कोणते कोणते हुतात्मे किंवा क्रांतिकारक माहिती आहेत? क्रांतिकारक म्हणजे? क्रांतिकारक म्हणजे पेट्रिओटिझम ज्यांनी शिकवला ते. क्रांती केली त्यांच्या विचारांनी, त्यांच्या थॉट्सनी. त्यांनी बदलायला लावलं भारतीय मनाला, की आपण पारतंत्र्यात नाही राहायचं, आपल्याला इंडिपेंडन्स. मॅम क्रांतिकारक कोण आहेत ग? माहित नाही. लोकमान्य टिळक होते. अजून कोण आहेत? पहिले महाराष्ट्रातले सांगा, मग देशभरातले सांगा. महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक आहेत, ज्यांनी गणपती सुरू केले. हा, सार्वजनिक गणपती सुरू केले. आधी फक्त लोक घरातल्या घरात गणपती मांडायचे, पण आता टिळकांनी मोठे मोठे गणपती हा त्यांनी सुरू गणे केले की
जरा एक वगैरे रूम वगैरे एवढे गणपती एकदम शाडू मातीचे त्यांनी सुरू केले. पण आता एकदम बिल्डिंग एवढे प्लास्टरचे मोठे होते, ते पॅरिस ऑफ प्लास्टरचे बनतात, जे बंद झाले. आणि ते कोरोनामध्ये ब्रीफ पिरियड साठी बॅन पण झालेले, पण ते आता सुरू झाले आहेत परत. यावेळी व्हायला नको ते गणपती. बरोबर. गणपती प्रत्येक वेळेला फक्त घरापुरते साजरे केले जायचे गणेशोत्सव, ते टिळकांनी सार्वजनिक केले. म्हणजे सगळ्या लोकां मिळून, एखाद्या चाळी मिळून, किंवा ज्याला आपण आळी म्हणतो ते मिळून, एखादं गाव मिळून एक गणपती बसवायचा. त्याच्यामागे त्यांचा उद्देश किंवा हेतू असा होता की सगळी लोक एकत्र यावी आणि त्यांच्या विचारांचं आदान प्रदान व्हावं, त्यांचे विचार एक्सचेंज व्हावेत, त्यांच्या आणि मनात स्वातंत्र्याची ज्योत जागी व्हावी, म्हणून त्यांनी गणपती पण सुरू केले, गणेशोत्सव सुरू केले, आणि दुसरं शिवजयंती करणं सुद्धा सुरू केलं लोकमान्य टिळकांनी. अजून दुसरे क्रांतिकारक ज्यांचं खूप नाव घेतलं जातं. हा, सांग स्पंदन. मॅम आता तुमचा आवाज असं हे होत होता, आवाज येत होता, हा, stop झालती तुमची. मी म्हणत होते लोकमान्य टिळकांनी जशी गणपती सुरू केला, गणेशोत्सव सुरू केला सार्वजनिक, तसंच शिवजयंती सुद्धा सुरू केली होती. आणि त्यानंतर मी विचारलं की अजून दुसरे पण क्रांतिकारक आहेत आपले मराठी क्रांतिकारक, ज्यांचं आपण खूप वंदनीय आहेत, ज्यांचं खूप नाव घेतलं जातं प्रखर देशभक्त म्हणून, ते कोण आहेत? हे नाही, ते नाहीये. सुभाषचंद्र बोस याचे नाही आहेत ना, मराठी नाही आहेत ना? नाही, सुभाषचंद्र बोस हा पश्चिम बंगालचे आहेत, हा हा. महाराष्ट्रीयनच आहेत ते. प्रखर देशभक्त, खूप त्यांनी तुरुंगवास भोगला, अंदमान मध्ये ते राहिले, काळ्या सावरकर पाण्यात. सावरकर सावरकर. छान, शाबास. वीर सावरकर किंवा विनायक दामोदर त्यांचा सावरकर. तो पिक्चर बघितलाय, त्याच्यामध्ये त्यांनी खूप हे दाखवलेलं, एकदम एकदम खरं खरं दाखवलेलं. त्याच्यात त्यांना असं हे दाखवलेलं की ते आधी त्यांनी 20 वर्ष जेलमध्ये काढली, मग त्याच्यानंतर त्यांनी बाहेर आले, आणि तेव्हा देश ऑलमोस्ट स्वतंत्र झालेला. पण त्याच्यानंतर ते मूवी, मला एक्झॅक्टली स्टोरी माहिती नाही, मी अर्धा वेळ बघितलंच नाही, खूपच डेंजर होता पिक्चर. आणि त्याच्यानंतर लगेच त्यांना परत जेलमध्ये टाकलं, आणि 9 वर्ष काहीतरी. आणि असं झालं की त्यांनी तिकडेच गेले, जेलमध्येच ते दवाखान्यात गेले. जेलमध्ये जे सावरकर वर्ष. जेलमध्येही काही देशभक्तांनी प्राण सोडला, पण सावरकर हे जेलमधून बाहेर आले, त्यांनी आपलं स्वातंत्र्य मिळालेलं हे सुद्धा पाहिलं. 1966 म्हणजे 1966 पर्यंत सावरकर होते भारतात. त्यांनी इंडिपेंडन्स डे पाहिला, रिपब्लिक डे पाहिला, आणि ते होते. पण हे पण बरोबर आहे की तुरुंगात अनेक देशभक्तांनी प्राण सोडला. अजून क्रांतिकारक कोण आहेत महाराष्ट्रातले? त्याच्यामध्ये होते जेल. मी एक सुधामूर्तींची स्टोरी वाचलेली, तर असं होतं की ते रशियाला मॉस्को मध्ये होते. तिकडे असा रूल आहे की तिकडचे ते आपण मोठे मोठे ते वॉरियर्स येते, हेलन ऑफ ट्रॉय वगैरे वगैरे. तर मग असं एक प्रत्येक नवलग्न झालेलं कपल, त्यांना त्याच्या जो त्याच्यातला हाय मॅन आहे, त्याला ऍटलिस्ट 5 वर्ष आर्मीमध्ये जायला लागतं. आणि जसं लग्न झाल्यावरती लोक हनीमूनला जातात, त्यांच्याकडे असा रूल आहे की हनीमूनला रशियाच्या कुठल्या तरी ह्याला जायचं, सोल्जरच्या मेमोरियलला, किंवा त्यांना पण हे होतं, त्यांची पण आपल्याकडे जसं इन्व्हेडर झालेले त्यांचे तसे पण होते, आणि त्यांनी पण फ्रीडम स्ट्रगल केले. मग त्यांचे ते मेमोरियल्स असं हे कंपल्सरी आहे की तिकडे जायचं, त्या मेमोरियलला रात्र काढायची, मग निघायचं. मग त्या सुधामूर्तीला खूप वाटलं की आपल्याकडे हे झाल्यावरती लग्न झाल्यावरती काश्मीरला वगैरे जातात, पण अनलाईक ह्यांच्यासारखं कोण, ते अंदमान आणि निकोबारचे ते जेल आहे सावरकरांचं, नंतर अजून खूप जेल आहेत, नंतर ते खूप अशी मारलेली हे आहेत, मंदिर आहेत, ती त्यांनी
टोटली डिस्ट्रॉय केलेली. तिकडे जात नाहीत, आपण काश्मीर वगैरेला जातो. त्यांना असं खूप हे झालं की किती अशी हे आहे त्यांच्या सोल्जर्सना किती समज ठीक आहे. तर मग आता पुढच्या शनिवारी जेव्हा आपण भेटू तेव्हा जो गृहपाठ दिलाय तो आपण करायचा. हा, बोल स्पंदन. मॅम मला 51 ते 60 पूर्ण आकडे येतात. छान. आता मी काय सांगू का म्हणत ते? होते, आपण पुढच्या शनिवारी घेऊया ते, चालेल? चालेल. हा, तर आपण जो गृहपाठ दिलाय प्रश्न पहिला आणि प्रश्न तिसरा हे पूर्ण सोडवायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर 30 ते 50 आकडे मी पाठवेन व्हॉट्सअपवर, ते तुम्ही वाचून ठेवा. आणि दुसरं, हे जे आपण क्रांतिकारकांविषयी बोलत होते त्यातल्या कुठल्याही एका क्रांतिकारकाची छोटीशी स्टोरी, मग टिळक असतील किंवा सावरकर, फडके, वासुदेव बळवंत फडके, अनंत कान्हेरे, असे खूप सारे महाराष्ट्रात क्रांतिकारक होऊन गेले. तर कुठल्याही एका मराठी क्रांतिकारकाची किंवा देशभक्ताची छोटीशी स्टोरी तुम्ही बनवून सांगायची पुढच्या मॅम तुम्ही त्या शनिवारी. व्हॉट्सअप मध्ये ते नाव पाठवू शकता का? हा, चालेल, पाठवेन. तर तोंडी मला सांगायची 2-2 मिनिटं. ठीक आहे? ठीक आहे. चालेल मॅडम. मॅडम, काय करूया? याला बंद करूया. पुढच्या वेळी पीडीएफ घेऊन या, नाही तर पुस्तक घेऊन या. काय आपल्याला सुरू करायला पाहिजे. 8च तास मिळतात. 2 ऑक्टोबरला परीक्षा असेल. मॅम ठीक आहे? तुम्ही होमवर्क ग्रुप मध्ये पाठवू शकता का? मला होमवर्क लक्षात नाही राहणार. कोणाच्या? माझ्या आरवच्या मॅम. का रे आरव? लक्षात नाही राहत मॅम. आता लगेच लिही ना, बरोबर ना? लगेच लिहून घे. मॅम तुम्ही ग्रुप मध्ये पाठवा होमवर्क. हा, ठीक आहे, आणि पाठवतो. पुढच्याला पीडीएफ सगळे बसणार ना परीक्षेला, पीडीएफ घेऊन यायची बरं का. तेवढे 4च धड्यांची पुरे आहे. ठीक आहे मॅम, चालते. हा, मॅम माझ्याकडे ऑलरेडी एक बुक आहे मॅम. तू नको आणूस, तुझ्याकडे पुस्तक आहेत. नाहीये त्यांनी पीडीएफ आणायला पाहिजे ना. हो हा, मॅम. तेवढे 4 धड्यांचे पुरे आहे. पहिला घेऊ त्यातला आपण. हा, पहिला आहे बहुतेक उद्यानात भेटलेला विद्यार्थी. सगळे एकत्रच काढून आणा प्रिंट. पुन्हा पुन्हा कुठे जाणार. आणि क्वेश्चन आन्सर्स पण काढायचे त्याचे बरं का. धड्याचं पूर्ण धड्याचं पीडीएफ काढायचं प्रिंट. ठीक आहे? हा, करूया बंद. ठीक आहे. बरं, आठवणीने. ठीक हा, आहे ठीक मॅम. आहे. हा, पुस्तक असेल तर परत शोधते पण मी. आई कुठे आहे? काय माहिती, काय माहिती, वर्कशॉप असेल तिचा. सांग आईला. हा, ठीक स्पंदन, आहे. तू पुस्तक महाराष्ट्रात आहेस, तुला पुस्तक मिळेल. पुस्तक आणलंस तरी चालेल 6वीचं. महाराष्ट्रातच आहे मी तर मॅम. हा, महाराष्ट्रातच पुस्तक आहे ना ते, तुला मिळेल. आरवकडे आहेच. ठीक आहे? ठीक आहे करूया मॅम. बंद मॅडम. शुभरात्री. बाय. शुभरात्री. शुभरात्री चला, मॅम. शुभरात्री. शुभरात्री.